घर हडप करून जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी भाजपाचे माजी नगरसेवक मनोहर डुमरे यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पीडित तरुणीचे पती अशोक सोनावळे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की फुपानी कंपाऊंड डोंगरीपाडा किंगकॉंग नगर येथे स्वप्नाली अशोक सोनावळे यांचं घर आहे। हे घर त्यांनी भाडे तत्वावर दिलंय। फेब्रुवारी 2023 मध्ये भाडेकरूचा करारनामा संपल्यानंतर स्वप्नाली सोनावळे या घराचा ताबा घेण्यासाठी गेले असता संबंधित भाडेकरूने घराचा ताबा सोडण्यास नकार दिला। तसेच हे घर मनोहर डुमरे यांनी 10 लाखाला विकलं असल्याचं सांगितलंय। या संदर्भात भाडेकरूने डुमरे यांच्याशी स्वप्नाली यांच्याशी फोनवर बोलणं करून दिलं, मात्र जुजबी बोलून डुमरे यांनी फोन बंद केला। त्यामुळे स्वप्नाली सोनावळे यांनी पुन्हा डुमरे यांना फोन केला असता हे घर माझं आहे, तुम्ही कोण आहात? मी इथला स्थानिक नगरसेवक असून माझी मालकी असं म्हणत डुमरे यांनी स्वप्नाली सोनावळे यांना जातीवाचक शिवीगाळ केली आहे। या प्रकरणी कासारवडोली पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला होता, मात्र पोलिसांनी कारवाई न केल्याने स्वप्नाली सोनावळे यांनी न्यायालयात 156(3) नुसार याचिका दाखल केली होती। त्यावर निर्णय देताना 9 जुलै रोजी न्यायालयानं गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत। त्यानुसार 16 जुलै रोजी कासारवडोली पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 3A, 3.1, 4 आणि 3.1.9 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यावेळी अण्णाभाऊ साठे यांचे वंशज सचिन साठे, अशोक सोनावळे, रमेश समुकराव, राजाभाई सूर्यवंशी, समीर भाऊ नेटके, ज्ञानेश्वर राजपंके, कृपेश सूर्यवंशी, नाना मगदुम, चंपत गवले, रवी शिरसाट, दीपक आवरे, जगदीश सोनटक्के, मल्हारी शिंदे तसेच संजय भोसले, माणिक रंजापंके, कृष्णा खंडागळे आदी उपस्थित होते। नमस्कार, मी मास संघटनेचा अध्यक्ष व सकल मातंग समाज समन्वयक आणि या ठिकाणी ठाणे जिल्हा साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे संयुक्त जयंतीच्या कार्यकारिणीच्या वतीने या ठिकाणी आज प्रेस कॉन्फरन्स घेण्यात येत आहे। या ठिकाणी आमच्या समाजातील सक्रिय कार्यकर्ते अशोक सोनावणे यांना वारंवार गेल्या 1.5-2 वर्षापासून माजी नगरसेवक मनोज डुमरे सातत्याने त्रास देत आहेत आणि यांच्या असणाऱ्या घरावर 2 वेळा कारवाई करायला लावलेली आहे। या ठिकाणी असणारं त्यांचं स्वतःचं एक गाळा आहे, त्या गाळावर पण कारवाई करण्यात आलेली आहे। या ठिकाणी त्यांच्यावर सातत्याने गुन्हा दाखल व्हावा यासाठी समाजातील वेगवेगळे कार्यकर्ते नेते मंडळींनी मिळून या ठिकाणच्या डीसीपीला पत्रव्यवहार निवेदन केलं होतं, परंतु त्यांना राजकीय दबावापोटी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नव्हता। त्यानंतर सगळ्या समाज बांधवांनी ठरवलं आणि त्यांना न्यायालयीन पद्धतीने 156(3) अनुषंगाने अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार कलम 3.1.5 व 3.1.9 च्या अनुषंगाने त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे, परंतु अद्याप त्यांना अटक झालेली नाही। त्यांना अटक करण्यासाठी गेल्या तासभरापूर्वी आम्ही पत्रकार परिषद घेतली, त्यावेळेला कळविण्यात आले की 8 दिवसाच्या आत जर त्याला अटक झाली नाही तर अशोकचा जो कुटुंब आहे तो कमिशनर ऑफिस किंवा कलेक्टर ऑफिस समोर उपोषणाला बसणार आहे। याची नोंद आपण पत्रकारांनी घ्यावी। त्यास संबंध करणारे हेच मनोहर डुमरे होते। त्यावेळी आम्ही मातंग समाजाच्या वतीने आंदोलन केलं होतं आणि त्याच आंदोलनाचा आम्ही यावेळी तुम्हाला सांगतोय की माननीय गृहमंत्री आणि माननीय मुख्यमंत्री यांना आम्ही मातंग समाजाच्या वतीने आणि सर्व बहुजन समाजाच्या वतीने आम्ही विनंती करत आहोत की त्याच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमच्या सर्वांचेच आहेत, त्याच्यामुळे या परमपूज्य महात्म्यावर जो अवमान झालेला आहे त्याच्यावर गुन्हा दाखल होऊन त्याच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत लवकरात लवकर गुन्हा दाखल व्हावा ही आम्ही यावेळी परत मागणी करत आहोत आणि झाली नाही तर आम्ही परत या पुढे मोठं आंदोलन घेऊ हे या निमित्त आम्ही सांगू इच्छितो।